तुम्ही बघत आहात जनमत मराठी। सातपूरच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार तेथील विद्यार्थ्यांनी उघडकीस आणला। विद्यार्थी जेव्हा प्रशिक्षण घेत होते तेव्हा काही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रातील डस्टबिनमध्ये महापुरुषांचे फोटो टाकून दिल्याचे आढळण्यात आले आहे। महापुरुषांचे फोटो या डस्टबिनमध्ये टाकल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना या सर्व संदर्भात माहिती देत या सर्व घटनेचे प्रकाराबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली। दरम्यान या सर्व संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष विजय अहिरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली आहे। दरम्यान या सर्व प्रकारामुळे सातपूर औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात काही काळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते। आयटीआयचा विद्यार्थी आहे, तर आज सातपूर आयटीआयमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे फोटो वगैरे होते ते कचरा कुंडीत पडलेले होते। तर आम्ही त्यांची तपासणी केली, ते फोटो वगैरे डोळे लागले त्यांची आपण पुसून वगैरे सगळं नीट केलं आणि ते लावून दिले। पण सर बोललेले होते की ते तपासणी करतील, कोणी काय केले असतील त्याची तपासणी करतील असे बोललेले होते। डस्टबिन मध्ये होते म्हणजे आम्ही जेव्हा अभ्यास करत होतो आम्हाला आमच्या लक्षात आलं की तिथे काहीतरी पडलेले, तेव्हा आमचं लक्ष गेलं, तेव्हा समजलं। कसले फोटो होते? कोणाचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांचे फोटो होते। तुम्ही काय केलं मग त्या फोटोंचं? नाही, आम्ही काय केलं ते त्यांना पुसून वगैरे घेतलं आणि परत जसं लावून दिलं। या संदर्भात आपल्याला न्याय मिळावा, संबंधितावर कारवाई होईल, आपण कुणाला सांगितलं? सातपूर औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच सातपूरची आयटीआय, तिथे आता सायंकाळच्या सुमारास 3-4 वाजेच्या आसपास आपले काही मुलं होते शाळकरी शिकणारे, त्यांना एक अतिशय घाणेरडा आणि शाळेचा किळसवाणा प्रकार एक लक्षात आलेला आहे। तर बघता तुम्ही हा विचार केला तर सध्या तुम्ही बघू शकता की आपल्या भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सगळ्यांना म्हणजे आंबेडकरी चळवळी पूर्ण अशी जागृत झालेली रस्त्यावर आहे, जेणे ते वेगवेगळ्या विधानाने चर्चेत रस्त्यावर आहे। ते सर्व चालू असताना देखील आता आम्ही सातपूरच्या आयटीआय मध्ये एक अशा प्रकारचा व्हिडिओ समोर आलेला आहे, तो व्हायरल व्हिडिओ आहे। व्हायरल व्हिडिओची आम्ही चौकशी करून त्या मुलांना बोलवलं, तेव्हा ते कळाला की त्या विषय ते बाबासाहेबांची जी प्रतिमा फोटो असतो तो कचऱ्याच्या डब्यात ठेवलेला आहे। तसाच गौतम बुद्धांचा देखील फोटो तो कचऱ्याच्या साईडला डब्यात ठेवलेला आहे आणि बाबासाहेबांचे 2 फोटो ते देखील साईडला कचऱ्यात ठेवलेले आहे। हे मुलांच्या लक्षात येताच अतिशय म्हणजे मुलांनी तिथं ते काढून फोटो स्वच्छ करून आणि साईडला ठेवलेलं आहे। पण माझं शाळा प्रशासनानं एक म्हणणं आहे की हे चुकीचे कामं तुम्ही अधिकारी आहात, तुमचं लक्ष असतं, हे कुठेतरी फोटो आधी लावले गेले असतील आणि ते काढून तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकलेच कसे, आणि टाकले म्हणजे सर्वस्व तुमची जबाबदारी आहे। या कारणाने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणार आहोत। तसंच आम्ही आंदोलनाची देखील तयारी चालू करणार आहोत, अन्यथा आम्ही आता पोलीस प्रशासनाकडे मागणी करणार आहोत। असंही जर असं केलं नाही तर शाळा प्रशासनावर कडक कारवाई करण्यात यावी, आम्ही असं पोलीस स्टेशनला म्हणणार आहोत। कडक कारवाई नाही झाली तर आम्ही पुढे आमचं आंदोलनाची दिशा ठरवू। नेमकी आपली मागणी काय? आमची मागणी अशी, शाळा प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांचं निलंबन त्वरित करण्यात यावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमची श्रद्धा आहे, ही आमची भावना आहे, भावनेला ठेस कुठे पोहोचता कामा नये। तुम्ही जर बघत असाल संपूर्ण भारतात असं जर वातावरण असताना तुम्ही असे फोटो जर कचऱ्यात टाकत असताल तर तुमचा जाहीर निषेध आहे। आम्ही हा विषय लावून धरू आणि यांचं निलंबन होतो। जबाबदारी न्याय